जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नोवे माझे मना ओ का पंडित शहाणा नाम रूपी जळले चित्त त्याचा दास मी अंकित अनेक नोवे माझे मना ओ का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध अनेक नोवे माझे मना ओ का पंडित शहाणा पांडुरंगा करू प्रथम नमना 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 दुसरे चरण संतांची या 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 कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जी आद्या वेद प्रतिप्राद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देव तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्ती दासू अवतारी जोजी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण सद्गुरुचे ते नमस्कारून आता वचन ऐका कमळपती माझी रंकाची विनंती करजोळी ते कथे काळी आपण असावे जवळी लेकुराचे इतवाय माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती सदा सर्वदा योग तुझा गडावा 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 तुझे कारणी देहा माझा पडावा तुझे कारणी देहा माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतानंता उपेक्षु नको गुणवंतानंता तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम अदाल कृत्यम साधु संन्यास योगम मुख्य वेश वेदार्थ शास्त्रार्थ नित्यम नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम नमिला गणपती माऊली सारजाता गुरुराजा दंडवत गुरुराय चरणी मस्तक टेविले आपुल्या स्तुतीला द्यावी मती विठ्ठल विठ्ठल
तोची दैवाचा पुतळा अनेक नोवे माझे मना हो का पंडित शहाणा. प्रस्तुत प्राप्त वेळ प्राप्त घटिका सेवेसाठी निवडून घेतलेला अभंग. हाडाचं काळं रक्ताचं पाणी मांसाचा चुना डोळ्याच्या वाती करून ज्यांनी 4,500 मजलीची इमारत चढवली आणि इमारत चढवत असताना झालेला त्रास जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारी. ती इमारत बांधत असताना झालेल्या या देहाला तो त्रास आणि त्या त्रासातून बांधलेले ते 4,500 मजली त्याच्यातला आजचा एक मजला आहे. खरोखर मजला जागेवरती ज्याचा असेल त्याच्याच बुद्धीत मात्र ते शिरणार विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. 4,500 मजलीची बिल्डिंग या साधू संतांनी तुमच्या माझ्या हितासाठी केली आणि आजचा 3रा दिवस म्हणून भक्ती प्रकरण म्हणून तुमच्या देववृंद मायबापांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगतमान्य जगतवंदनीय देहूचे साधू संत वैराग्याचे मूर्तिमंत तुकोबाराय तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी घेतला विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्याआधी छोटासा परिचय जवळजवळ तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण सांगणं मात्र वक्त्याचं कर्तव्य आहे. आपल्या गावातील सालाबादाप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह वर्ष 18 वर्षामध्ये आजचा दिवस 3रा. बरोबर ना? हां, आजचा दिवस 3रा आणि 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाटेला आली परमभाग्य समजते मायबाप. समस्त माळी बांधव आपल्या गावातील संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने चालत आलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह. तसं बघायला गेलं ना, हे आपण कधी पण करू शकतो, पण कधी पण केल्यानंतर कुणी पण विचारतं म्हणजे हे कशासाठी आहे, का म्हणून केलं, काय झालं, असे अनेक प्रश्न कुणी पण विचारतं. मग का म्हणून केलं, कशासाठी केलं, काय झालं, कोणासाठी केलं, ते कारण विचारत बसण्यापेक्षा पुण्यतिथी एक निमित्त. तसं धर्माचं कार्य करायला कारण लागत नाही, पण कारणाशिवाय कार्य घडून येत नाही. म्हणून हे कारण आहे. ते संत कशासाठी आले, कोणासाठी आले, का म्हणून आले, याची जर माहिती माणसाने करून घेतली तर आपलंच कल्याण होईल, नाही का? पण आपल्याला कल्याण मुंबई भिवंडी म्हणलं तर रायपुरतं आवडतं, राहायला मुलगी द्यायला. स्वतःच करून घ्यायला आवडत, स्वतःच करून घेण्यासाठी आपण आलो नाही, म्हणून कुणाला विचारत नाही विठ्ठल. 2-3 वर्षापासून 3 वर्षापासून मला वाटतं या सप्ताहामध्ये लगोपाठ 3-4 वर्षापासून माझे कार्यक्रम होतात. याच नाही, आपल्या गावामध्ये जिथं कार्य असलं धर्माचं त्या ठिकाणी मात्र कीर्तनाची सेवा होत असते आणि त्या माध्यमातून पुन्हा पुन्हा तुमच्या गावात येऊन तुमचा सेवेचा योग माझ्या जीवनात येत असतो मायबाप. आणि त्या माध्यमातून याही वर्षी सालाबादाप्रमाणे याही वर्षी तुमचा सेवेचा योग माझ्या जीवनात आला. असा आला की खूप सुंदर यावर्षी नियोजन केलंय. एवढं सुंदर नियोजन केलं आपले हरिभक्तपरायण गायन विशारद, नाही का? खूप सुंदर आवाज आणि गोड गायन, आणि तसंच आमचं हरिभक्तपरायण आहेत सुवर्णाताई, गोड आवाज आहे, सुंदर. देण तर ईश्वराने प्रत्येकाला दिली, प्रत्येकाला बुद्धी पण दिली, आवाजही दिला. कोणत्या ठिकाणी काढावा लागतो, कसा काढावा लागतो, काय करावं लागतं, त्याचा उपयोग फक्त करता आला पाहिजे. गोड असं गायन आणि आपले हरिभक्तपरायण मृदुंगमणी महाराज प्रकाश, खरंच प्रकाश आहे खरंच प्रकाश आहे, खूप सुंदर मनापासून. कधी कधी कीर्तनकाराचा जरी ताल गेला, ज्या पकवाजाने त्याला तालावर आणलं तोच खरा पकवाजे असतो बरं का. नाही तर भरपूर येतच, असं वाटत काही असले बाकी नसले असले काहीच समजत नाही बा, असं काही नसतं बरं का. आणि अजून दुसरी गोष्ट, यूट्यूब चॅनल आहे, नाही का?
दादांचं पण मनापासून आमच्या या खर्ची गावामध्ये आले म्हणून तुमचं पण स्वागत आहे. कारण समस्त माळी बांधव खूप समाज चांगला आहे या गावामध्ये आणि कार्यही मात्र चांगलं आहे. इथं सुंदर धर्माचं कार्य करणारी मंडळी खूप चांगल्या प्रकारे कार्य करतात आणि त्याच माध्यमातून मायबाप तुमचा सेवेचा योग पुन्हा पुन्हा माझ्या जीवनात यावा आणि येत राहावा. परी माझ्या दैवा पार नाये, परी माझ्या दैवा पार नाये, परी माझ्या दैवा पार नाये, परी माझ्या दैवा पार नाये. तुका मन माझं गणत्यांची सेवा, तुका म्हणे माझं गणत्यांची सेवा, तुका मन माझं गणत्यांची सेवा, तुका म्हणे माझं गणत्यांची सेवा. परी माझ्या दैवा पार नाये, परी माझ्या दैवा पार नाये, परी माझ्या दैवा पार नाये, परी माझ्या दैवा पार नाये. माझ्याही दैवाच्या पार आहे मायबाप. तुमचा सेवेचा योग माझ्या जीवनात आला आणि येत राहतोय. पण तुम्हाला ज्ञान खूप चांगल्या प्रकारे आवडतंय म्हणून तुम्ही मला बोलवतात. पण नुसतं ते ज्ञान ऐकून त्याचा काही फायदा आहे का? ऐकून न केल्यासारखं आहे का नाही? चांगलं बोलते बुवा ती ताई, बोलवा तिला. परमार्थ चांगला सांगते, बोलवा तिला. मी तर चांगला सांगते, पण आपण सारिके करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. मी खूप चांगलं करते पण माझ्यासारखं तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे. माझ्यासारखं तुम्ही व्हावं, माझ्यासारखं तुम्ही बोलावं, माझ्यासारखा परमार्थ तुम्ही करावा अशी संतांची इच्छा होती. जगद्गुरु तुकोबारायांची होती. सर्व कालावधीतले त्या कालावधीतले हे संत मंडळी माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या काळातले संत शिरोमणी सावता महाराजही होते. तुम्ही आपण तरी पंढरपुरात जातो, कुणी काशीमध्ये जातं, कुणी मथुरेमध्ये जातं, कुणी कुठं देव शोधतो, कुणी कुठं देव शोधतो, कुणी कुठं देव शोधतो. पण एकमेव असे संत होते तुमच्या माझ्या वंशामध्ये जन्माला आलेले, त्यांच्या वंशात आपण आलो. एकमेव असे होते की ते कुठेच नाही गेले, कुठे न जाता स्वतः देवाला त्यांच्याजवळ यावं लागलं. मग देव ज्याच्या जवळ येतो त्याच्या जवळ काय असेल बरं? काहीतरी असलंच पाहिजे का नको? ज्याच्या जवळ देव येतोय त्याच्याजवळ निश्चितच काहीतरी असलं पाहिजे. म्हणूनच तर तो त्या ठिकाणी येतो. मग त्याच्याजवळ काय होतं तर भाव होता. भाव भुकेला हरी करी तो भक्ता घरी चाकरी. भक्ताच्या घरामध्ये काम करण्यासाठी, चाकरी करण्यासाठी आलेला हा देव सावता माळ्याची भाजी खुडू लागत होता, जुड्या बांधू लागत होता, नाही का? जुड्या बांधू लागत होता, शेत खुरपू लागत होता. मळा असावं त्याचा, तो खुरपत होता. सर्व काही अंगाने राहून स्वतःहून त्याने काम केले. जनाबाईची धुनी धुतली, मीराबाईसाठी विष घेतलं, नाही का? चोकोबासाठी गुरं ओढली, अर्जुनाची घोडी धुतली, अर्जुनाचा सारथी झाला. अनेक प्रकारे काम या भक्तासाठी या देवाने केली. याचा अर्थ त्याच्या घरामध्ये तो काम करायला येऊ शकतो, आपल्या घरात येणार नाही का? येणार नाही? निश्चितच येणार. पण जसं त्यांनी केलं, ज्या तत्वाने आवाज ते संतांनी दिला, त्या तत्वानेच आवाज आपण दिला तर तो येणार, अन्यथा येणार नाही. त्या तत्वाने आवाज दिल्यानंतर येणार. जनार्दन स्वामी होते, एकनाथ महाराज होते. जनार्दन स्वामी एकनाथ महाराजांचे गुरु. 99 माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा अनुग्रह त्यांना होता. तुम्हाला अनुग्रह तर काही भानगड आहे ते कळतच नाही. अनेक कीर्तनकार येतात, कीर्तन सांगून जातात. तुम्हाला काय पाहिजे ते पण मला चांगलं कळतं. समाजाला कीर्तनकारांकडून काय अपेक्षा आहेत ते पण कळतं. ज्याप्रमाणे एका मुलाने मुलीला फोन केला साखरपुडा झाल्यानंतर आणि त्याने सांगितलं, म्हणे हॅलो, तुझ्याकडून मला काही अपेक्षा आहेत. तो म्हणे तुला काय अपेक्षा आहे? ती म्हणते तुला काय अपेक्षा माझ्याकडून? काय नाही, फक्त 5-6 पोरांची अपेक्षा आहे. असं काही असतं का?
म्हणून परमार्थ समजून घ्यायचा असतो. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावा आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिर्सी अस व्यापक ज्ञान भले जयाची या हृदयी गिवसत आले तयाची समबुद्धी बोले विशेषू काही. असं व्यापक ज्ञान ज्याच्या हृदयाला शोधित जातो तो व्यापक ज्ञानाने त्या ठिकाणी स्वतःहून राबतो, स्वतःहून काम करीत असतो. तुम्ही एका कामामध्ये अनेक गोष्टी काही करणारे लोक आणि त्याच्यात त्याला कुठेतरी न कळत आवाज देणारे, त्याच्यावर प्रेम नसताना आवाज देतात फक्त तुमच्या कामासाठी. तसा तो काही बावळट नाही, तीही आवाज देण्याची बुद्धी त्यानेच तुम्हाला दिली. तो काही एवढा वेडा आहे का हो? तुम्हाला कळत नाही समोरचा शेजारचा व्यक्ती काल कसा बोलत होता आणि आज कसा बोलतोय? कळत नाही का आपल्याला? सगळं कळतं. तसं त्याला बी कळत नाही का त्याने सृष्टी बनवली? त्याला कळत नाही का तुम्ही आवाज कसा देताय त्याला? म्हणून एकनाथ महाराजांनाही कळत होतं वंशामध्ये, ज्या घराण्यामध्ये ज्या वंशामध्ये परमार्थ होता, निर्गुण भक्ती होती, सर्व काही वासून सुद्धा त्या घरातच त्यांना ते तत्व प्राप्त झालं नाही. म्हणून पैठण सोडून आळंदीत यावं लागलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना हात जोडून विनंती केली, तुम्ही माझे स्वामी आहात, तुम्ही माझे गुरु आहात, तुम्ही माझे सर्वस्व आहात. कृपा करून निवृत्तीने जे तत्व तुम्हाला सांगितलं महाराज तुम्ही ते मला सांगावं. ते म्हणले सेवितो हा रस वाटितो आणि का देण्यासाठीच आहे सर्वांना, पण त्याला काहीतरी पथ्य आहे. पथ्य नाम विठोबाचे. चालेल म्हणले पथ्यही सांगा. काय आहे? काम क्रोध मीठ मिरची त्याची घेऊ नये रुची, भक्ती भावे तूप पोळी त्यासी सावध होऊ निगळी. त्याला हे पथ्य आहे. सांभाळशील म्हणले हो का नाही? तेही सांभाळणार, पण तुम्ही मला सांगा. आता तुम्ही जातीवंत शेतकरी आहेत नाही का? ज्वारी पेरली ना, डोरांसाठी पेरली ना? हा, पेरली का फेकून आले? रीतीने पेरली केली ना? रीतीने केली ना, फेकून नाही ना आले? हां, रीतीने पेरण्यासाठी खर्च किती लागतो? खूप खर्च होतो. शेतीवर असतं, बियाण्याच्या बॅगवरती असतं नाही का पेरणी. आता असं झालंय, खर्च किती लागतो? खूप लागतो. तसंच इथं पण कर्णाचं चाड करून बीजेची पेरणी करून घ्यावी लागते. ज्ञानेश्वर महाराजांनी एकनाथ महाराजांच्या कर्णाचं चाड करून बीजेची पेरणी करून घेतली. रात्रंदिवस विठ्ठलाचे गुण गाणारे, रात्रंदिवस विठ्ठलाची भक्ती करणारे, नैवेद्य दाखवणारे, खाऊ घालणारे, त्याला पाणी देणारे, सर्वस्व त्याला करणारे, तरी देखील तो देव त्यांच्या स्वप्नात सुद्धा न होता. कारण काय असेल? निश्चितच आपली भक्ती परमार्थ चुकत आहे. आणि ती चूक कुठं होते, ती चूक कशी आहे किंवा तो देव कसा मिळणार ते कोण सांगणार? म्हणून आळंदीमध्ये यावं लागलं. ज्ञानेश्वर महाराजांचा अनुग्रह एकनाथ महाराजांना लागला. लागल्याबरोबर रोज रात्रंदिवस विठ्ठल स्मरण करणारे विठ्ठल स्मरण विसरले आणि संत स्तुतीचं वर्णन करायला लागले. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकर
स्तुतीचं वर्णन करायला लागले. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी. तोच अनुग्रह संत शिरोमणी सावता महाराजांना लागला. माळियाचा लेक झाला, सेकी कुर्म्या लागी गेला. ज्या कुर्मदासाला हात नाही, पाय नाही, काहीच नाही, असा कुर्मदास, त्यांना हरिपंडितांचा अनुग्रह होता. आणि त्या कुर्मदासांचा अनुग्रह संत शिरोमणी सावता महाराजांना होता. विठ्ठल 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 विठ्ठल. भक्ती तर नवविधा सांगितल्या, 9 भक्ती सांगितल्या. मग 9 भक्तींमधून आपण करावी कोणती, हा सर्वात मोठा प्रश्न पडतो. पण संतांनी जी केली जर आपण त्यांना विचारली तर आपलं काय बिघडणार आहे का? आपण कधी विचारलं का कुणाला? कधीच नाही विचारलं. तुम्ही जरी नाही विचारलं तरी त्यांनी स्वतःहून सांगितलं. आत्मनिवेदनम भरीत रोडगा निवतील हारोहारी. जी भक्ती त्यांनी केली ती आत्मनिवेदनम होती. एकनाथ महाराजांनी सांगितली आम्ही आत्मनिवेदनम भक्ती केली. आणि जो जीव भक्तीने गेला तो निज स्वरूपापर्यंत जाऊन पोचला. जे ज्ञानाने गेले, जे ज्ञानाने गेले, प्रचंड ज्ञानी या जगामध्ये होते हो. एवढं ज्ञान होतं त्यांच्याजवळ, एवढं ज्ञान. मी एक ज्ञानी महात्माचं सत्संग ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्यांनी जेव्हा अष्टसात्विक भावाचं वर्णन केलं, तत्वाचं वर्णन केलं, संप्रदायाचं वर्णन केलं, त्या टायमाला माझ्या मनामध्ये विचार आला, जो व्यक्ती एवढं ज्ञान सांगू शकतो तो जेलमध्ये कसा काय गेला. मी विचार केला माझा, जो व्यक्ती एवढं ज्ञान सांगू शकतो तो जेल का भोगतोय. म्हणूनच साधू संतांनी सांगितलं, जे जे ज्ञानाने गेले त्यांना काम क्रोधासारख्या बलाढ्य शत्रूने घेरलं. असे मोठे प्रचंड शत्रू होते ते काम आणि क्रोध, त्याच्यामध्ये हे ज्ञानी लोक अडकले. ज्ञानी अडकले म्हणून साधू संतांनी सांगितलं, ज्ञानाने जाऊ नका. जे ज्ञान निधीचे भुजंग, विषय दरीचे जे वाग, भजन मार्गीचे मांग मार्जले विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. जे जे ज्ञानाने गेले त्यांना काम क्रोधासारखे बलाढ्य शत्रूने घेरलं. आणि जे भक्तीने गेले ते निज स्वरूपापर्यंत पोचले. निज स्वरूपापर्यंत जाऊन त्यांचा उद्धार झाला. जगद्गुरु तुकोबारायांनी तत्वापर्यंत गेले आणि तत्वाचा अंगीकार केल्यानंतर उद्धार झाला. आता नाही येणे जाणे, आता येणं नाही तर जाण्याचा प्रश्न उरत नाही. संत शिरोमणी सावता महाराज गेले पुन्हा आले का हो? जगद्गुरु तुकोबाराय गेले पुन्हा आले का? माऊली मा वैष्णव ज्ञानोबाराय गेलेच नाही. त्यांना येण्याचा प्रश्न उरत नाही, कारण समाधी संजीवन, हा जे गेलेच नाही त्यांना येण्याचा प्रश्न उरत नाही. ते कधी जाऊ शकत नाही. तपाचे सामर्थ्य तपिनाला अनुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृ भ्राता सगोत्र पार चतुर्भुज नर होऊन ठेले. असे हे साधू या भूतलावरती अवताराला आले आणि त्यांचा अनुग्रह त्यांना लागला. म्हणून तरी त्यांना चराचरामध्ये देव दिसायला लागला. संत शिरोमणी सावता महाराजांना देव दिसला कशामध्ये दिसत होता? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी.
लसूण मिरची कोथंबीर अवघा झाला माझा हरी. त्यांना कांद्यात दिसला, मुळात दिसला, भाजीत दिसला, गवतात दिसला, पानात दिसला, फुलात दिसला, नाही का? आणि आपल्याला माणसात दिसत नाही, हे दुर्भाग्य आहे. ते त्यांचं भाग्य होतं. आपल्याला माणसामध्ये देव दिसत नाही, हे आपलं दुर्भाग्य आहे. का? त्यांचे जसे हातपाय होते तसेच आपले पण आहेत. जसं त्यांचं शरीर होतं तसंच आपलं पण आहे. काही वेगळं होतं का? काही फरक होता का? काहीच नाही. मग त्यांच्या आणि आपल्या भक्तीत फरक कसा काय पडतो? पडणार. कारण काल काय झालं माहिती आहे का? बाणगावला कीर्तनाला गेली आणि त्यांनी सांगितलं, म्हणलं ताई फाट्यावरती उतरा, आम्ही येतो घ्यायला. फाट्यावरती उतरली. फाट्यावरती उतरल्यानंतर पाऊस चालू झाला. बरं होतं तिथं थोडं बस स्टँड सारखं बांधलेलं होतं बसायला, पण त्याच्यातही ढोरं बांधलेले होते. आता कसं काय उभं राहावं म्हणलं तिथं, पण राहिली तिथं जशी तशी उभी राहिली. पाऊसच चालू होता. मग नंतर तिथं शेतकरी होता एक, त्यांचं मस्त पत्राचं शेळ, त्याच्यातही ढोरं बांधलेले, एक खाट पडलेली होती, त्याच्यावर ते बसले. एक भिल्ल समाजाचा माणूस होता बिचारा. मला म्हणे, ताई तुम्ही कुठल्या शेतीस म्हणे? म्हणलं खेडगाव. म्हणे मग इकडे कसं काय उन्हात म्हणे तुम्ही? म्हणलं का बरं, कोणा पण गाव जाता नाही येत का? मग जाता येतं ना. मग म्हणले पण तुम्ही कुणाच्या घरी आले? म्हणलं कुणाच्या घरी नाही आली, तुमच्या गावात सप्ताह बसलाय ना. म्हणे हो. मग म्हणलं तिथं कीर्तनाला आली. म्हणले बरं. मग त्याला एकदम वाईट वाटलं, ही ताई एकटी आहे, बरं झालं मी इथं होतो, नाहीतर ही बाई एकटी उभी राहिली असती का? त्यांनी फोन केला. मी म्हणलं त्यांना मी फोन केला, पण ते दादा सांगतायत पाऊस चालू येतील म्हणलं. पण त्यांनी डबल फोन केला. ते म्हणले तुला काही वाटतं का आपल्या गावात कीर्तन करता आली, बिचाऱ्या इथं एकट्या उभ्या, पाऊस चालू आहे, काही कर पण इथं ये. फोन केल्यानंतर ते म्हणले थांबा आम्ही मोठी गाडी घेऊन येतो. मोटरसायकलीवर आलो तर पाऊस फुल चाललाय आणि आम्ही तिघजण त्या पत्राच्या शेळमध्ये जाऊन बसलो आणि पाऊस जोरात चालू झाला. जोरात चालू झाल्यानंतर सर्व ढोरं त्या पत्र्याच्या शेळमध्ये होते, एकच गाय फक्त बाहेर होती. आता माझं लक्ष त्या गायीवरती गेलं. मी म्हणलं अहो एवढा पाऊस चालू झाला, सगळे इथं पत्राच्या शेळ खाली आहेत आणि त्या गाईला का आणत नाही? तिला बी घेऊन या ना, तिला आणा म्हणलं इथं. त्या टायमाला त्या सालदार असेल बिचारा त्यांचा, त्याने सांगितलं, तो म्हणे ताई त्या गाईला आणणं म्हणजे घरापर्यंत न जाणं. म्हणलं असं कसं काय? गाय मारते का ती? म्हणे हो ताई, ती कुणाला हातच लावू देत नाही. म्हणलं मग तिला तिथून आता कोण सोडणार? म्हणे फक्त तिचा मालक आहे ना, तोच येईन आणि तोच तिला सोडणार, तोच तिला चारा पाणी सुद्धा करतो. तो जर नाही आला तर ती गाय दिवसभर उपाशी राहील, पावसात राहील, पण तिला त्याच्याशिवाय कुणीच हात लावणार नाही. का? मी विचार केला. मी म्हणलं ते 3 माणसं, मी चौथी, आम्ही 4 लोक असून एका गाईला तिला या पाण्यामधून बाहेर इथं निवाऱ्यामध्ये आणू शकत नाही. कारण काय असेल? 4 लोक असून एक गाय पावसामध्ये भिजते. कारण काय? तिचे अवगुण होते. काय होतं? अवगुण होते तिचे. आणि तीच जर गुणवान राहिली असती तर माझ्यासारखीने सुद्धा सोडून आणली असती. तिला सोडली नसती का? एवढे एवढे लेकरं सुद्धा ढोरं सोडतात, सोडत नाही का? पण तिचा अवगुण होता आणि अवगुणामुळे तिला कोणी सोडू शकत नाही. अवगुणामुळे तिला कोणी हात लावला नाही. पावसामध्ये भिजली, थोडथोड थंडीने कापायला लागली, पण अवगुणामुळे तिच्या जवळ कुणी गेलं नाही. तसंच प्रत्येक माणसामध्ये साधू संतांनी अवगुण टाकले भक्तीच्या जोरावरती. सत्वगुणाचा अंगीकार केला आणि म्हणूनच ते देव झाले. आपण सत्वगुण टाकून दिला आणि रजतम गुणाचा अंगीकार केला, म्हणून परमार्थ भक्ती कळत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणूनच कुठेतरी मुक्ताबाई म्हणल्या होत्या, माझ्या मूळच्या 3 सासरे 2 वाईट आहेत खरे, एक आहे गरीब बिचारा, मानित नाही मी त्याला बाई 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 जाते माहेराला.
बाई बाई जाते ग माहेरा बाई बाई जाते ग माहेराला 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 माझ्या मुलाच्या घराला माझ्या मुलाच्या घराला बाई बाई जाते ग माहेराला 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 तुमचं माझं काही होऊ शकत नाही. आपण कुठेही जाऊ शकत नाही नरक यातना सोडून. तिथं जावंच लागणार. कारण तुमचं माझं मन त्याच्यामध्ये रंगतच नाही. जसं मीराबाई रंगली भगवंताच्या नामामध्ये, भगवान श्रीकृष्णाच्या नामात मीराबाई रंगली, तसं तुम्ही रंगू शकत नाही. आणि तुम्ही आपण जोपर्यंत रंगत नाही तोपर्यंत आपण त्याच्यातून सुटू शकत नाही. सोडवण्यासाठी हा परमार्थ आहे. कुणी केला म्हणून करायचा नसतो, कुणी माळ घातली म्हणून घालायची नसते, कुणी काढली म्हणून काढायची नसते. बरेच काही काही लोक अशा असतात ना, पकवाजावरती बसून त्यांना बसायची सुद्धा सूद नसते. असे मी पाहिले, माझे कीर्तन वाजवलेत. पण आपण काय म्हणावं, कुणाचा अपमान आपण करू नाही. आपण नाराज झालो तर चालेल, पण इतरांनी नाराज झालं नाही पाहिजे. भक्ती परमार्थ करीत असताना समजून घ्यावा आपण काय करतो. आपल्याकडे पाहून इतर लोक कसे पाहतील, कसे वागतील. जसं आपण वागणार तसेच ते पण वागतील. इथं येऊन 100 माळा घालून घ्यायच्या, कोपऱ्यामध्ये जाऊन बिडी गांजा सिगरेट ओढत बसायची, कुठेतरी तंबाखू सोडायची, कुठेतरी काहीतरी करायचं आणि कीर्तनामध्ये वरून सांगायचं आमच्याकडे व्यसनमुक्त होण्याचे औषध आहेत. तुम्ही तरी झाले का त्याच्यातून मुक्त? लोकांना कशाला मुक्त करता? त्याच्यातून अगोदर आपल्याला मुक्त व्हावं लागतं. ज्याप्रमाणे एकनाथ महाराजांकडे एक म्हातारी गेली होती नातवाचा गुळ सोडवण्यासाठी. त्याला आदत होती गुळ खायची, त्या टायमाला चहा मिळत नव्हती. तर अशा टायमामध्ये त्या मुलाला त्याची सवय कशी काय पुरवणार? त्याची आवड पुरवण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून एकनाथ महाराजांकडे नेलं. म्हणले महाराज, हा मुलगा फार गुळ खातो, रोज मागतो, 2-4 वेळा मागतो, याला कुठून आणून द्यायचं? याच्यामुळे आमच्या घरात पैसे नाहीत आणि हा तोच नाद करतो, याला कसं काय देणार? म्हणले याचा हट्ट कसा पुरवायचा? काहीतरी करा ना तुम्ही. मग म्हणले हा गुळ खातो, खाऊ द्या म्हणले 8 दिवस. एकनाथ महाराज म्हणले 8 दिवस पर्यंत खाऊ द्या, 8 दिवसानंतर माझ्याकडे या. त्या मुलाला 8 दिवसापर्यंत खाऊ दिला. 8 दिवसानंतर म्हातारी नातवाल घेऊन एकनाथ महाराजांकडे गेली. आणि एकनाथ महाराजांकडे गेल्यानंतर एकनाथ महाराजांनी काहीच केलं नाही. कृपा कटाक्षाने निहाडिले, लावून या हात कुरवाडीला माता, सांगितले चिंता न करावी. जवळ घेतलं आणि सांगितलं बाळा, गुळ खायचा नसतो, हा चांगला नसतो, त्याच्यापासून नाकातून रक्त येतं, मग तुला डॉक्टर इंजेक्शन देतील, त्रास होईल. तुझ्या शरीराला त्रास होण्यापेक्षा ती वस्तू खाऊ नको. शरीराला त्रास ज्याच्यापासून होतो ती वस्तू तू खाऊ नको. तुम्हाला कळतं ना मला काय म्हणायचं? शरीराला ज्याच्यापासून त्रास होतो ती वस्तू खायची नसते. शरीराला कशापासून त्रास होतो? शरीराला कामापासून त्रास होतो, शरीराला क्रोधापासून त्रास होतो, शरीराला अहंकारापासून त्रास होतो, शरीराला या गोष्टींपासून त्रास होतो. ती खायची नसते आणि ती खायची नाही असं सांगितलं. सांगितल्याबरोबर गेले 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, झालं नातवाचा गुळ सुटला. मग गप बसावं ना. परत गेली, म्हणले सांगा महाराज तुम्ही माझ्या नातवाचा गुळ कसा काय सोडवला? रक्षा दिली नाही, अंगारा नाही, भस्म नाही, मंत्र नाही, तंत्र नाही, दोरा नाही, धागा नाही, काहीच नाही, मग कसा काय सुटला? एकनाथ महाराज म्हणले सुटला ना, जाऊ द्या ना, मग आता कशाला विचारता? म्हणले नाही नाही सांगा ना, मला शंका आली म्हणून विचारलं. असं काहीच केलं नाही पण कसा काय सुटला? म्हणले आजीबाई
तुमचा नातू दिवसातून किती वेळा गुळ खात होता हो? म्हणले 2-4 वेळा. मग माझ्याजवळ तर नेहमी असायचा, मी दिवसभर खात होतो. तुमच्या नातवाची गुळाची सवय मोडण्यासाठी मला माझ्या आवडत्या वस्तूचा त्याग करावा लागला. आणि तेच संतांनी इथं व्यासपीठावरती सांगावं, ज्यांनी विषयाचा त्याग केला त्यांनी विषय बोलावा आणि त्यांनी विषय सांगावा. त्यांचा विषयाचा त्याग झाला असेल तर समाजावरती परिवर्तन होतं, वक्त्याचं नाही तर श्रोत्यांचं काहीच होऊ शकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून बोले जैसा चाले त्याची बोले जैसा चाले त्याची वंदावी पाऊले. त्याचेच पाऊलांचं वंदन करावं लागतं. असा परमार्थ संतांनी केला, तसाच आपल्याला करावा लागतो. म्हणजे जिव्हाड्याचा कसा केला त्यांनी? जिव्हाड्याचा परमार्थ केला. जिव्हाडा कशाला म्हणतात? जिव्हाडा कशाला म्हणतात? नखाला लागलेला, ज्याला आपण जिवाई म्हणतो नाही. हा आपण हो, तो पण धरावाच लागेल ना. शरीराचाच एक भाग असतो. काढा बरं, त्रास होत नाही का? लागू द्या बरं, त्रास होत नाही तुम्हाला? मग त्याला काय म्हणतो आपण? हा, जिव्हाळा समजून घ्या. जातीवंत तुम्ही शेतकरी आहेत, तुम्ही विहीर खोदता ना, विहिरीला असा ओलावा दिसला तर काय म्हणतात? जिव्हाळा लागला म्हणतात ना. तुम्ही बोली का बरं राहणार नाही? म्हणून तर सांगितलं जिव्हाडा. विहीर खोदल्यानंतर आजूबाजू ओलावा लागला तर आपण काय म्हणतो? जिव्हाडा लागला. म्हणजे निश्चितच 101% पाणी लागणार. 101% पाणी लागणार जिव्हाडा लागल्यानंतर. तसा इथंही भक्तीचा काहीतरी ओलावा दिसला पाहिजे. तो मला कुणाच जवळ दिसत नाही, कोणाच जवळ तो ओलावा दिसत नाही, कोणाच जवळ तो जिव्हाडा दिसत नाही, कोणाच जवळ ते प्रेम दिसत नाही. आणि भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. भक्तीपासून प्रेम आणि मग ज्ञान, जिव्हाडा, भाव हे जिथं उत्पन्न होतील त्या ठिकाणी देव असतो. आणि ती जिव्हाड्याची भक्ती ज्याने जाणून घेतली, जिव्हाड्याची भक्ती नवविधा भक्तींमधून जिथं ओलावा आहे, जिथं जिव्हाडा आहे, जी भक्ती त्याने जाणून घेतली, अरे राजा हो, तोच देव आहे, तोच देवाचा पुतळा आहे. असं अभंगाच्या प्रथम जाण भक्तीचा जिव्हाळा, जाण भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा. निकनोळे माझ्या मना, आणि कनोळे माझ्या मना. तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा. दैवाचा पुतळा. अनेक नोव्हे माझे मना, ओका पंडित शहाणा. का म्हणून तुकोबाराय पंडितांना शाने म्हणले असतील बरं? म्हणजे इथं कुणी असतील तर रागाला येऊ नका. आणि खेडगावची ताई बोलून गेली असं तर बिलकुल बोलू नका. कारण हा अभंग माझा नाही, हा 450 वर्षापूर्वीचा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि ही ओळ त्यांची आहे. हो का? पंडित शहाणा. पंडितांनी तुम्हाला मला कर्मकांड भक्तीमध्ये अडकवलं. कर्मकांड भक्तीमध्ये कसं अडकवलं?
मंदिरामध्ये येताना चप्पल या दिशेला काढू नाही, चप्पल त्या दिशेला काढू नाही, नारळ इकडे फोडू नाही, नारळ तिकडे फोडू नाही, दिवा इकडे लावू नाही, दिव्याचं तोंड तिकडे करू नाही, इकडे पाय करून झोपू नाही, तिकडे पाय करून झोपू नाही, उत्तर दिशेला दक्षिण दिशेला पाय करू नाही, देव इकडे ठेवू नाही, देव तिकडे ठेवू नाही, इथं उठू नाही, तिथं बसू नाही, असं करू नाही, तसं करू नाही, हे बोलू नाही, ते बोलू नाही. तुमच्या मुलांचे लग्न तुम्ही गेले सोयरपण कुठं जमणार हे विचारायला, इकडचं जमणार, तिकडचं जमणार, इथलं जमणार, तिथलं जमणार, आणि त्यास ना कुवारा पडेल येतच, त्यास ना कुठलं जमणार? त्यांचं कुठलं जमणार? त्यांचे पडले बिना लग्नाचे. अहो त्यांची वय होत आली तरी लग्न नाही झाले अजून, पण तरी तुम्ही तिथं जातात, तरी तुम्ही त्यांना विचारतात. आपलं नाही जमलं तर आपण त्यांना विचारतो, त्यांचं नाही जमलं तर ते आपल्याकडे येतात का? मग काय आपला डोकामा फरक पडेल का? तशीच कर्मकांड भक्तीमध्ये अडकवलं. मंदिरामध्ये देव आहे, लोकांना त्यांनी सांगितलं मंदिरामध्ये देव आहे, मंदिरामध्ये मूर्ती आहे, म्हणून तुकोबारायांना बोलावं लागलं होतं. तुका म्हणे मूर्ती घडविल्या म्हणती, तया प्रतिमुखे किडे पडो. अरे तो मूर्ती आहे का? त्याला मूर्ती म्हणतात का? मूर्ती नाही, देव असा नाही. एकनाथ महाराजांनी सांगितलं होतं देव असा नाही. लोकांचा दृष्टिकोन मला पाहण्याचा वेगळा आहे. ते म्हणतात माझ्या अंगावरती पितांबर आहे, गळ्यात वैजंती माळा, डोक्यावरती मोराचा मुकुट, कंपाळाला कस्तुरी तिलक, असं माझं स्वरूप जगाच्या नजरेत आहे. पण अर्जुना मी तसा नाही, मी तसा नाही. म्हणून सांगितलं संतांनी, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहेर माझे गाव. शकुनी सांगावं आलो यमाई माझे नाव, सगुण सांगावं आलो यमाई माझे गाव. शकुनी सांगावं आलो यमाई माझे नाव, सगुण सांगावं आलो यमाई माझे गाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहेर माझे गाव. निर्गुण निराकार दादा माहेर माझे गाव. त्यांनी सांगितलं इथं देव आहे, त्याला कपडे लागतील, त्याला नैवेद्य लागेल. मंदिरामध्ये देव आहे, त्याला सोन्या चांदीचा मुकुट लागेल. मंदिरामध्ये देवीची मूर्ती आहे, तिला मंगळसूत्र सोन्याचं लागेल. मंदिरामध्ये देवी आहे, तिला नथ सोन्याची लागेल. आणि तुम्ही आपण त्यांनी सांगितलं तसंच करायचं. त्यांनी आपल्याला सोन्याचं सांगायचं, देवाच्या अंगावरती बेंटेक्स घालून द्यायचं आणि आपल्या घराचं सोनं त्यांच्या बायकांच्या अंगावर टाकायचं. अशी त्यांनी कर्मकांड भक्तीमध्ये अडकवलं. हे मंदिर, मोठे मोठे मंदिर बांधले, दानपेटी ठेवली, दानपेटीमध्ये दान पडणार आणि त्याच्यावरती पंडितांचे पोट भरणार. दानपेटीमध्ये दान गेलं नाही, मूर्त्या बसून पूजा केली नाही तर त्यांचे पोट कसे भरतील? उद्या तुमच्या शेतामध्ये खुरपं घेऊन त्यांना खुरपायला यावं लागेल. ते काम ते करू शकत नाही, ते काम करू शकत नाही. अरे ज्याने सर्वस्व तुम्हाला दिलं तो तुमच्या पैशावरती आहे का? निर्गुण आणि निराकार असणारा त्याला कपड्याची गरज आहे का? कपड्याची गरज तर शरीराला आहे, आत्म्याला नाही. खाण्यापिण्याची गरज शरीराला आहे, आत्म्याला नाही. ते मजस्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जे जाणीतले ते सुटले गा. ते माझ्याशिवाय होत नाही आणि मी करतही नाही. याच प्रश्नाचं उत्तर भगवान श्रीकृष्णाने गोपिकांना दिलं होतं. सांगितलं होतं यमुनेला पूर आला आणि त्यांचे गुरु जेवायला येणार होते. म्हणून म्हणले अरे आमचे गुरु जेवायला येणार, यमुनेला पूर आला, आम्ही जाणार कसे? ते इकडे येणार होते. पण त्यांनी सांगितलं तुमचं गुरु भक्ती निष्ठा किती आहे, प्रेम किती आहे, तुम्ही इकडे घेऊन या, कसे येतात मी पाहतो. आता त्यांनी या भगवान श्रीकृष्णाचा सहारा घेतला. म्हणले स्वयंपाक झालाय, ताटं भरलेत जेवणाचे, ते घेऊन जायचे, तू फक्त मार्ग दाखव. ते म्हणले त्याच्यात काय अवघड आहे, जा यमुना मातेजवळ,
नदीजवळ जा आणि सांगा 16,108 नारी भोगून कृष्ण ब्रह्मचारी असेल तर यमुना वाट देईन. गेले ना, यांनी तसंच सांगितलं. यांच्या मनामध्ये फक्त गुरुनिष्ठा गुरुप्रेम, यांनी संशय नाही घेतला. तसं सांगितलं. यमुनेचं पाणी इकडचं इकडे तिकडचं तिकडे मध्ये रस्ता झाला आणि जेवण झालं मस्त. जेवण झाल्यानंतर तिकडून गुरूंचा आधार घेतला आणि सांगितलं, म्हणले महाराज स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नोवेदुजा. आता इकडून तुम्ही तारक म्हणले तुम्ही सांगावं. म्हणले त्यात काय आहे, एवढं मोठं अन्न खाऊन एक शीत दुर्वासाने अन्नाचं खाल्लं नसेल तर यमुना वाट देईन जा. त्यांनी तसंच केलं आणि नंतर त्यांच्या डोक्यामध्ये आलं, म्हणले अरे एवढं मोठं खाऊन गेला, एवढा मोठा ढेकर दिला विश्वतृप्तीचा, म्हणतो मी एक शीत नाही खाल्ला. आणि हा म्हणले एवढ्या बायका केल्या, एवढे मुलं एवढे नातू, आणि वरून म्हणतो कृष्ण ब्रह्मचारी असेल. तुका म्हणे नटधारी भोग भोगुणी ब्रह्मचारी भोग भोगुणी ब्रह्मचारी भोग भोगुणी ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. ब्रह्मचारी ब्रह्मचारी. तेव्हा त्यांनी त्या गोपिकांना सांगितलं, म्हणले अगं मी जरी सांगितलं तसं 16,108 नारी भोगून ब्रह्मचारी जरी तुम्हाला सांगितलं तरी त्या शरीराने भोगल्या, आत्मा भोगत नाही. जरी तिकडून त्या दुर्वासांनी सांगितलं मी एक शीत अन्नाचा खाल्ला नाही, ते शरीराने खाल्लं, आत्मा खात नाही. आत्म्याला त्याची गरज नाही आणि ज्याला त्याची गरज नाही त्याला निर्गुण निराकार म्हणतात. तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, तो नुसता मंदिरापुरता मर्यादित नाही. एरवी तरी सर्वांचे हृदय देसी मी अमुका आहे ऐसी जी बुद्धी स्फुरे हर निर्सी ती वस्तुगामी. एरवी तरी सर्वांचे हृदय देसी मी अमुका आहे ऐसी जी बुद्धी स्फुरे हर निर्सी ती वस्तुगामी. ती वस्तूच मी आहे. चराचरामध्ये भरून होत प्रोत उरलेला तिथपर्यंत तुमची बुद्धी पुरली पाहिजे, तिथपर्यंत हा जीव गेला पाहिजे. त्याची तर मी वाट पाहतोय सर्वस्व. असा जीव माझा शोध घेईन मागेत माझ्यापर्यंत कधी येणार, मी त्याची अनन्य भावनेने वाट पाहतोय कधी येणार. वाट पाहे उभा भेटीची आवडे वाट पाहे उभा भेटीची आवड वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडे वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उतावीण कृपाळू तातडी उतावीण वाट पाहे उभा भेटीची आवड वाट पाहे उभा भेटीची आवड. कृपाळू तातडी उतावीण कृपाळू तातडी उतावीण वाट पाहे उभा भेटीची आवड वाट पाहे उभा भेटीची आवड. वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीण वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीण
तुमच्या भेटीची वाट पाहणारा ईश्वर मोठ्या आतुरतेने वाट पाहतोय. चला ना, जाऊन येऊ ना भेटून त्याला. कोण कोण येणार? त्याला भेटण्यासाठी मरावं लागणार, त्याला भेटण्यासाठी जीव द्यावा लागणार, मग त्याच्यासाठी झर प्यावं लागणार, नाहीतर एवढी एवढी दोरी घेऊन फाशी घ्यावी लागणार. असं काही असतं का? पण जीवच द्यावा लागतो. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. जीव द्यावाच लागतो तरच तो भेटतो. जीव दिल्याशिवाय जीव मिळत. तुम्ही जे देणार ते तुम्हाला परत मिळणार. तुम्ही जर माणसाला शिवी दिली तर 2 मिळणार. तुम्ही एखाद्याचा तिरस्कार केला तर तुमचा डबल होणार. तुम्ही एखाद्याला बरं वाईट बोलले तर लोक तुम्हालाही बरं वाईट बोलणार. तुम्ही प्रेमाने बोललं तर तुम्हाला प्रेमच मिळणार. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार. तुम्ही जीव दिला तर तो सुद्धा तुमच्यासाठी जीव देणार. तो सुद्धा तुमच्यासाठी येणार ज्याने कलियुगाच्या अंतिम टोकावरती आपली छाती फाडून दाखवली. आता आहे कुणी तसा? कलियुगाच्या शेवटच्या टोकावरचे महान संत होते संत शिरोमणी सावता महाराज. 60वीला हरिजी ही हृदय मंदिरी. त्यांची सरली येरदारण झाला सफळ तो व्यापार. त्यांची येरदार सरली ज्याने साठवला. साठवण्यासाठी या संतांना शरण गेले. कर्मकांड भक्तीमध्ये पंडितांनी सांगितल्याप्रमाणे अडकून नाही पडले. म्हणून म्हणले ते पंडित हो का? पंडित शहाणा हो का? पंडित शहाणा. बरं झालं 1.5 शहाणा शब्द नाही वापरला. 1.5 शहाणे कसे असतात तुम्हाला माहिती. अर्धा शहाणा तर काही कामाचा नसतो. 1.5 शहाणा कोणाचा ऐकूनच घेत नसतो. शहाणा. आणि शहाणा तो धनीच घेतो येते. शहाणाच घेतो सुद्धा. हे तत्व समजून घ्यायचं असतं. त्याच्यापासून जिव्हाडा, या भक्तीपासून जिव्हाडा, प्रेम निर्माण होतं. प्रेम म्हणजे कसं पण नाही. कुणी बी करतं कोणावरती कसं बी फालतूक, तसं नाही बरं का. मीराबाईने केलं भगवंतावरती ते प्रेम. ज्याप्रमाणे राधाने केलं कृष्णावरती ते प्रेम. भक्ताने केलं देवावरती ते प्रेम. संतांनी केलं देवावरती ते प्रेम. त्या प्रेमाची गोष्ट सांगतात. आता प्रेम म्हणलं म्हणजे अनेक प्रकाराचं आहे. आणि काही काही नवऱ्या बायकोचं प्रेम आहे. आई आणि मुलांचं प्रेम आहे. बहीण भावाचं प्रेम आहे. प्रेम अनेक गोष्टी आहेत प्रेमाच्या. काही काहींचं एकामेकावरती वेगळं आहे. तिथं कोणत्या जातीपातीचा विचार नसतो, आई वडिलांचा विचार नसतो. ते प्रेम वेगळं आहे. मग ते प्रेम तिकडे बाजारात का बसवेना, ते वेगळं आहे. पण विचार करायचा असतो आपण करतो ते काय आहे. म्हणून तसं प्रेम नाही. कधी कधी प्रेमाचा हेवा प्रत्येकाला होत असतो. एका बाईला झाला तुमच्या माझ्यासारखी. ती नवऱ्याला म्हणायला लागली. म्हणले का हो तुम्ही नेहमी काम 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 करता. म्हणले कधीच तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही. कधी तुम्ही माझ्यावरती प्रेम करत नाही. कधीच म्हणले मी सांगितलेलं तुम्ही ऐकत नाही. मी जे आणा म्हणलं ते तुम्ही आणत नाही. मी जे करा म्हणलं ते तुम्ही करत नाही. तुम्ही याचा अर्थ तुम्ही माझ्यावरती प्रेम करत नाही. तो म्हणला नाही ग तसं काहीच नाही. तू माझी एकुलती एक आहे आणि बाकीच्यांच्या. तो म्हणला तू माझी एकुलती एक आहे असं होणार नाही. मी तुझ्यावरतीच प्रेम करतो. ती म्हणले माझ्यावरती प्रेम करतो. म्हणले मग बघायचं मला पण माझ्यावरती किती प्रेम करतो. तर त्या माध्यमातून तिने संध्याकाळी स्वयंपाक वगैरे केला. बिचारा कामावरून आला. आधीच त्याचा मूड कोणत्या गोष्टीचा न होता आणि त्याच्यात हिचा मूड प्रेमाचा उठला आणि म्हणायला लागली. म्हणले अहो मी जेवणार नाही. तो म्हणला का जेवणार नाही. एवढा स्वयंपाक करून ठेवला, सगळं काही केलं आणि जेवायच्याच टायमाला तुला काय आलं. पण ती म्हणली नाही मी जेवणार नाही. तुमचं माझ्यावरती प्रेमच नाही. मी जेवणारच नाही. अगं बाई जेव, दिवसभर काम करून आलो. म्हणले तुला आता काय झालं, ये ना जेवायला. म्हणले नाही मी जेवणार नाही. त्याने प्रेमाने बोलवलं. अगं बाई चल जेवायला, मला पण भूक लागली. तसं नाही ग, मी तुझ्यावरतीच प्रेम करतो. खोटं का होईना पण असंच बोलावं लागणार. मी तुझ्यावरतीच करतो. जेवायला चल ना. आता आली ना जेवायला, मग बसावं ना जेवायला नवऱ्यासोबत. नाही बसली. तो म्हणतो जेव ना. ताट वाढले, जेव म्हणले. ताट वाढून ठेवला. मग आता जेवायचं ना. ती म्हणले नाही तुमचं माझ्यावरती प्रेम नाही, मी जेवणारच नाही. अरे आता काय झालं, जेव ना. म्हणले नाही तुम्ही मला भरवलं तर मी जेवणार. म्हणजे तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ते मी बघणार. वा. अशा माध्यमातून त्याने काय केलं, एक घास घेतला. आता त्याला मात्र भूक लागलेली. बिचारा दिवसभर काम करून आलेला आणि हिचं प्रेम.
जसं कीर्तनकार सांगितलं तसं घर दांगडं उठस. हा हा, त्या माध्यमातून हिच प्रेम उठलं. आणि मग ती म्हणली तुम्ही मला घास भरवला तर मी जेवणार नाही तर जेवणार नाही. त्याला वाटलं जाऊ दे, एका घासाची गोष्ट किती टाइम लागणार. घेतला एक घास आणि म्हणले घे खा ना. ती म्हणले नाही मी नाही खात. आता त्याने घास खाल्ला, घास देतोय ना तोंडात, मग घे ना. तरी तिने तोंड फिरवलं, नाही मी नाही घेणार. अगं बाई घे ना, झालं काय तुला तोंड फिरवायला. ती म्हणली नाही नाही, तुम्ही प्रेमाने घास भरवतात मग उखाणा पण घ्यावा लागेल. आता म्हणले उखाणा कशासाठी पाहिजे. ती म्हणले नाही नाही, तुम्ही जर घास भरवतात मग उखाणा पण घेतला पाहिजे. आता तो म्हणला उखाणा घ्यावंच लागेल, त्याला भूक लागलेली होती ना. आता उखाणा घेतला पाहिजे. म्हणले हे बघ ऐक उखाणा, चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे. तिने तोंड फिरवलेलं होतं. चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे, घास भरवतो कुत्रे थोबाडकर इकडे. मग झालं का प्रेम. किती सुंदर प्रेमाची व्याख्या झाली नाही का. असं प्रेम करायपेक्षा काही गरज होती का. स्वतःच्या हाताने खाऊन घेतलं असतं, याला काही प्रेम म्हणता का. प्रेम नोये सांगता बोलता, प्रेम नोये सांगता बोलता, प्रेम बोलता प्रेम नाही सांगता बोलता. प्रेम नोये सांगता बोलता, प्रेम नोये सांगता बोलता, प्रेम नाही सांगता बोलता, प्रेम नाही सांगता बोलता. प्रेम नोये सांगता बोलता, प्रेम नोये सांगता बोलता. अनुभव चित्ता चित्तासी जाण, अनुभव चित्ता चित्तासी जाण, अनुभव चित्ता चित्तासी जाण. प्रेम नोवे सांगता बोलता, प्रेम नोवे सांगता बोलता. प्रेम नोवे सांगता बोलता दाविता. त्याला बोलता येत नाही, त्याला सांगता येत नाही, त्याला दावता येत नाही, त्याला प्रेम म्हणतात. एका जनार्दनी प्रेम अति गोड आणि अनुभव सुरवाड. जाणती ईश्वरावरचं प्रेम ज्याने केलं असेल तो जाणेल आणि त्यालाच हा जिवाडा निर्माण होईल. तो ह्या जिवाड्याची भक्ती करणार आणि ती जिवाड्याची भक्ती केल्यानंतर हा स्वतःच दैवाचा पुतळा होणार. अनेक नव्हे माझ्या मना, मला हाच परमार्थ सांगायचा होता मायबाप. माझ्या मनामध्ये तुमचं वाईट व्हावं, तुम्हाला वाईट बोलावं असा माझा काहीच हेतू नाही. हो का पंडित शहाणा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांग. अनेक नव्हे माझे मना, अनेक नव्हे माझ्या मना, अनेक नव्हे माझे मना, मला अनेक नव्हे माझे मना. ऐक नव्हे माझ्या मना, ऐक नव्हे माझ्या मना, ऐक नव्हे माझ्या मना, ऐक नव्हे माझ्या मना. हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, अनेक नव्हे माझे मना, माझे मना, अनेक नव्हे माझे मना, अनेक नव्हे माझे मना, माझे मना, अनेक नव्हे माझे मना. हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, ऐक नव्हे माझ्या मना, ऐक नव्हे माझे मना, ऐक नव्हे माझे मना, ऐक नव्हे माझे मना. अनेक नव्हे माझे मना, हो का पंडित शहाणा. नाम रूपी जळले चित्त, त्याचा दास मी अंकित. अनेक नव्हे माझे मना, हो का पंडित शहाणा. असो तो शहाणा असला म्हणून, वेद पाठक असला म्हणून काय झालं, पण वेदांचा तो अर्थ आमाशीच ठावा. वेदांचा अर्थ आम्हाला माहिती आहे रे. जगामध्ये सर्व आहेत ज्ञानी, पण ब्रह्मज्ञानी नाहीत ना. आणि ते ब्रह्मज्ञान आमच्या जवळ आहे.
त्या माध्यमातून हा जिव्हाड्याचा परमार्थ आणि ही भक्ती आमच्या जवळ आहे. 450 वर्षाचा हा परमार्थ आहे, आताचा नाही. म्हणून साधू संतांनी सांगितलेला परमार्थाचा अंगीकार करावा लागतो. जसा संतांनी केला तसाच. त्यांनी जिव्हाडा सांगितला, जिव्हाड्याची. त्यांनी प्रेम सांगितलं, प्रेम. ते त्याच्यावरचं सांगितलं, इतरांवरचं नाही. आपलं करून काय फायदा, उपयोगच नाही त्याचा. प्रत्येकच म्हणतात त्या बाईप्रमाणे आपणही म्हणतो आपल्या घरातल्या माणसांना, तुम्ही तर माझ्यावर प्रेमच करत नाही. मी पण म्हणते तुम्ही तर माझ्यावर प्रेमच करत नाही. ते म्हणले मी खूप तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून तर सकाळी सकाळी पहिला फोन माझा तुला राहतो. मी म्हणलं पहिला राहत असेल, नंतरचा मला काय माहिती. असं काही आहे का? तेच तर समजून घेण्यासाठी बुद्धी लागते. आणि बुद्धीने संत गेले. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. मूळ तत्व आणि मूळ अधिष्ठान शोधावं लागतं. तुम्हाला मला कसं बांबवलं बघा. एका महात्म्याने सांगितलं, काय म्हणतो माहिती का, झाडापासून मुळापासून शाखा येतात. शाखा एकामेकाच्या अंगावरती पसरतात. एकामेकाच्या अंगावरती पसरत असताना एकामेकाच्या मांडीवरती अंगावरती राहतात. पण वरची जी शाख असते तिच्या मांडीवरती ती म्हणत नाही माझा पाय दुखून आला तू बाजूला सरक म्हणून, असं ती म्हणत नाही. मुळापासून शाख येते म्हणून शाखांना विसरता कामा नये असं म्हणायला लागले. पण मी या गोष्टीचा थोडक्यात विचार केला. मुळापासून शाखा आल्या, शाखांना विसरता कामा नये, याचा अर्थ आमच्यासारख्या कीर्तनकारांना तुम्ही विसरता कामा नये. दरवर्षी बोलवायला पाहिजे, नाही का. आमचे पाय धुतले पाहिजे, आमच्या पायावरती नतमस्तक झाले पाहिजे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आम्हाला विसरता कामा, शाखांना विसरता कामा. अहो पण इथं साधू संत मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सांगतात. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ सांगितलं, शाखा आल्याच नाही. अनेक शाखा आल्या आणि अनेक गेल्या. आज बी आहेत, उद्या जाणार. शाखांचा विषय नाही, मुळाचा विषय आहे. मग मूळ कुठे गेलं? मुख्य महाविष्णू चैतन्याचं मूळ जे सांगितलं, तो मुळाचा परमार्थ संतांनी सांगितला, तो कुठं गेला? शाखांना विसरता कामा नये म्हणजे शाखांना धरून चला तुम्ही आणि मूळ तत्व सोडून द्या. मूळ कसं असतं बघा. एक वकील होता, म्हणजे दोन्ही, एक मुलगी आणि बाप, दोघंही वकील होते. योगायोगाने त्यांच्याजवळ केस अशी गेली, दोघं नवरा बायकोची केस, नवऱ्याची केस गेली त्या मुलीकडे आणि त्या मुलीची केस गेली तिच्या बापाकडे, त्याच्या बायकोची तिच्या बापाकडे. बापाकडे ती केस गेल्यानंतर काय झालं, जेव्हा याचा सर्व तिने इतिहास ऐकून घेतला, फाईल तयार केली आणि केल्याबरोबर याची केस तिने घेतली आणि नंतर बापाला भेटायला गेली. बापाला सांगणार अशा अशा माणसाची केस माझ्याकडे आली असं सांगणार. तितक्यात तिथं त्याच्या बायकोचा बाप दिसला, बापाला केस द्यायला आलेला. आणि मग तिने पाहिल्याबरोबर त्यांचाही दोघांचा संवाद तिने ऐकून घेतला आणि नंतर सांगितलं, म्हणले बाबा जे ह्या मुलीची केस घेऊन तुमच्याकडे आले ना, तिचाच नवरा माझ्याकडे आला आणि त्याची केस मी घेतली, मग आता मी काय करू? त्यांच्या दोघं पती पत्नीच्या भांडणामध्ये आपले बाप लेकीचं भांडण होणार, हे तुम्हाला मान्य आहे का? तुम्हीच मला शिकवलं. वकीलकी कोणी शिकवली? बापानेच मुलीला शिकवली, माझी जागा तू घ्यावी म्हणून. मग आता काय करू बाबा, मी सोडून देऊ का? बापाने सांगितलं नको सोडू. अगं वकील तिथं भांडतात, कुठं? कोर्टात भांडतात खरंय, पण बाहेर आल्याबरोबर एकामेकाच्या हातात हात घेतात. तुला काही कळतं का? म्हणून मात्र नको, तू जी केस घेतली ती तू लढ. आता ती लढ म्हणल्याबरोबर विषय असा झाला, दोघांनाही घटस्फोट पाहिजे होता, पण मुलीच्या कस्टडीचा विषय होता. फक्त मुली आई पण मागत होती आणि मुलगी बाप पण मागत होता. मग मुलगीचा विषय फक्त त्यांचा. मग त्या मुलीच्या विषयामुळे ती केस कोर्टात गेली आणि कोर्टात गेल्याबरोबर त्यांनी काय केलं, केस लढायला सुरुवात केली. बापाने तिच्या नवऱ्याला प्रश्न केला, जे हिच्याकडे केस दिली तिच्या नवऱ्याला प्रश्न केला, म्हणले बघा तुम्हाला मुलगी पाहिजे ना? तो म्हणला हो मला मुलगी पाहिजे, मुलगी माझी आहे. मग मुलगी तुमची आहे. ज्या दिवशी मुलीचा जन्म झाला त्या दिवशी या मुलीच्या बापाने, या मुलीच्या आजोबाने तुम्हाला 10 फोन केले, मग तुम्ही कुठं होते? मुलीच्या जन्माच्या टायमाला तुम्ही हॉस्पिटलमध्ये का आले नाही? जर तुम्हाला मुलगी पाहिजे, मुलगी तुमची आहे, मग तुम्ही हॉस्पिटलला का नाही आले?
तो गप बसला. त्याला वाटलं खरंच मला फोन आलेले होते पण मी गेलो नाही, आता माझं कारण मी यांना काय सांगावं. तो गप राहिला आणि त्यांच्या मुलीने, त्याच्या वकिलाने पण ते ऐकलं. ऐकल्यानंतर तिने प्रश्न केला आणि सगळे प्रश्न यांचे दोघांचे झाल्याबरोबर मग वकीलमध्ये दोघांमध्ये संवाद चालू झाला. त्या टायमाला ती वकील मुलगी बापाला म्हणले, म्हणजे बाबा गप्प बसा म्हणले, तुम्ही त्याला काय प्रश्न करता हो तुम्ही? ज्या टायमाला ही मुलगी हॉस्पिटलमध्ये जन्माला आली त्या टायमाला तू कुठे होता? जसा हा बाप या मुलीचा हॉस्पिटलमध्ये न होता ना, तसा जेव्हा माझी आई माझ्या टायमाला डिलेवरी झाली तेव्हा हॉस्पिटलमध्ये तुम्ही सुद्धा न होते. काय सांगितलं त्या मुलीने? वकील बापाची अशी नस धरली त्या मुलीने, जेव्हा माझ्या टायमाला माझी आई डिलेवरी झाली हॉस्पिटलमध्ये तुम्ही सुद्धा हॉस्पिटलमध्ये न होते. वस्तुस्थिती दोघं बापलेक भांडण करून मुलगी जिंकली केस. जिंकल्याबरोबर घरी आल्यानंतर त्या मुलीचा बाप त्याच्याकडे आला तो केस हारल्यानंतर आणि मग म्हणले, अरे खरं तर तुझ्यापेक्षा तुझी मुलगी फार हुशार निघाली, माझ्या मुलीची केस मी तिला द्यायला पाहिजे होती, चुकूनच तुला दिली गेली म्हणले. तो म्हणला, अरे बावडटा, केस तर खरंच मी जिंकलो होतो पण तिने ना माझी अशी मूड नस धरली म्हणले. मेन हॉस्पिटलमध्ये मी जन्माला आली तेव्हा तुम्ही न होते, ही नस तिने माझी धरली. मग वकील जर बुद्धीने वकीलकी लढतो, केस लढतो, तर माणसालाही बुद्धी दिलेली आहे. माणसाने भक्ती परमार्थ बुद्धीने करायचा असतो आणि मूळ तत्व धरावं लागतं परमार्थाचं. शाखा अनेक मंत्रतंत्र आहेत. मंत्रतंत्र उपदेशिती घरोघरी गुरु हाय ती आयती, परी शिष्यातेन मिळवी सद्वस्तु ते सद्गुरु त्यासी मानी श्रीकृष्ण. मंत्रतंत्राने उपदेश करणारे घराघरामध्ये गुरु आहेत. संप्रदाय गेला कुठे? या तत्वाचा, या गोष्टीचा अंगीकार करून तुम्ही माणसं बुद्धिवान आहात. तुम्ही बुद्धीने गेले तर तुमचा उद्धार आहे आणि नाही गेले तर तुम्ही परत रिवस येणार. विठ्ठल एक वकील मुलगी मूळ नस बापाची धरू शकते. तुम्ही सुद्धा संप्रदायामध्ये नवविधा भक्तींमध्ये मूळच भक्ती तुम्हाला शोधावी लागणार आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. आणि चैतन्य म्हणजे काय? या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वांगत माऊली म्हणतात. ते तत्वज्ञ संत स्वीकारते. या उपाधी, शरीराला उपाधी दिली आणि या उपाधीमध्ये चैतन्य शक्ती आहे, जिला विज्ञानाच्या भाषेमध्ये आत्मा म्हणतात. तो आत्मा, त्या आत्मस्वरूपाची ओळख तुम्ही संतांकडून करा. जिव्हाड्याची भक्ती करा आणि त्या जिव्हाड्याची भक्ती व्हावी, त्या चैतन्य स्वरूपाची भेट व्हावी, चित्त चैतन्याच्या भेटी व्हाव्या असं जर वाटत असेल तर संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा हाताने टाळे आणि मुखाने नामचिंतन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, टाळी वाजवा, टाळी सांगितली तुम्हाला सर्वांना. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनोवे माझे मना हो का पंडित
पंडित शहाणा, नामरूपी जळले चित्त, त्याचा दास मी अंकित. अनेक नव्हे माझे मना, हो का पंडित शहाणा. तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शुद्ध. अनेक नव्हे माझे मना, हो का पंडित शहाणा. वस्तुस्थिती साधू संतांनी सांगितलं, तुका म्हणे नवविध. किती भक्ती आहेत? नवविधा भक्ती आहेत. नवविध, आणि भक्ती कोणती बी करे तोच शुद्ध. असं काही नाही ना म्हणलं, कोणती बी करे. काय झालं मग आम्ही असं म्हणलं तर? काय झालं आम्ही इकडे गेलो तर? काय झालं आम्ही तिकडे गेलो तर? देव तर एकच आहे, देव तर एकच आहे, देव तर एकच आहे. मग लग्नाचा अनुभव हनुमंताला विचारा. देव तर एकच आहे ना, मग लग्नाचा अनुभव हनुमंताला विचारा. सांगता येईल का? नाही ना. मग देव खरंच एक आहे, पण तो देव एक कसा आहे, कोणता आहे? आपुला तो देव एक करूनी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. आपला देव एक करावा लागेल, तो खरंच एक आहे. आणि तो एक म्हणलं म्हणजे ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. आत्मस्वरूपाची ओळख करून आत्मदेव भजायला सांगितला. पण तुका म्हणे कैसे आंधळे ये जण आणि गेले विसरूनी. खऱ्या देवा सगळेच आंधळे होते का? पांडव डोळस होते. आंधळ्याची जण अवघीची आंधळी होती. मग तुम्ही तर आंधळ्या बापाच्या पोटी जन्माला नाही आले. माझे सद्गुरू श्रीपाद बाबा नेहमी सांगायचे, ज्ञाना म्हणे, तुका म्हणे, नामा म्हणे, जनाबाई म्हणे, मीराबाई म्हणे, मुक्ताबाई म्हणे, नगद्या तू स्वतः काय म्हणे? तू काय म्हणे? नामा म्हणे, ज्ञाना म्हणे, जनाबाई म्हणे, मीराबाई म्हणे, मुक्ताबाई म्हणे. मग तू काय म्हणे? त्यांना जो अनुग्रह होता, त्यांच्याजवळ जे ब्रह्मतत्व होतं, आज मी तुला तेच दिलं. मग त्याच्यावर आता तू काय म्हणतो? तुझं सांग ना लोकांना. त्यांचं कशाला सांगतो? ते बरोबर होते, साधनेवरती होते. तू साधनेवरती आहे का? तुम्हाला मी नुसतं सांगितलं, मुखाने नामस्मरणाने, हाताने टाळी वाजा. खरं सांगा, किती आनंदाने वाजवली तुम्ही? किती जोरात नामस्मरण केलं तुम्ही? माझे तर कान बसले होते. पहिलेच एकाचं ऑपरेशन झालंय. का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणेन पावे पुराणी. रात्री एवढं सुंदर कीर्तन आणि समोर आजीबाई मस्त झोपली. म्हणलं काय? ते म्हणे गवडण म्हणाव. म्हणलं काय गवडण म्हणायला लावता? लोक झोपायला लागले बिचारी. तर त्या आजीची एक झोप झाली. मग का आजी उठली? एक झोप झाली म्हणलं, घरी लागत नव्हती, कीर्तनात आली. असे लोक झोपायला लागले. म्हणतात साधू संत, कीर्तनी बैसता निद्रे नामविले, मन माझे गुंतले विषय सुखा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. सांग पंढरी राया काय करूयासी, सांग पंढरी राया काय करूयासी. का रूप ध्यानासी नाये तुझे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. एवढं गोड असून सुद्धा तुम्हाला गोड लागत नाही. तुम्ही विषयात रंगले. इतका विषयामध्ये नका रंगू. कोणता दिवस कसा येईल हे नाही सांगता येणार. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. कोणता दिवस कसा येईल. आणि तुम्ही तर फार शिकलेले आहेत, शूद्र माणसं आहेत, ज्ञानी आहेत. मुलं असे तरुण तरुण मुलं कीर्तनाला बसले. आपल्या खर्ची गावामध्ये चांगलं आहे बा, तरुण तरुण मुलं कीर्तनाला बसले ना. हिंदू धर्म आहे, समजून घेतलं पाहिजे. परमार्थ भक्ती कशी करावी लागते. टाळी वाजवा म्हणलं तर टाळी वाजवता आली नाही, नाही का? भजन करा म्हणलं तर भजन करता येत नाही. संता विना प्राप्ती नाही ऐसे भेद देती ग्वाही. संता बिगर देव प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आपण वारीला जात असताना म्हणतो का असं, जय जय विठ्ठल रकुमाई, जय जय विठ्ठल रकुमाई.
असं देवाचं नाव घेत कोणी संत गेले नाही आजपर्यंत. संता बिगर देव प्राप्त नाही, म्हणून जाताना संतांचंच नाव घेतात. आता मात्र मला एकदा जोराने टाळ्या वाजवून दाखवा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, 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 नाथाचा नाथ माझ्या ज्ञानोबाराया, नाथाचा नाथ माझ्या ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, 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 ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. सद्गुरुनाथ महाराज की जय. संत शिरोमणी सावता महाराज आज की आनंद की परमार्थ समजून घ्या आणि सालाबादाप्रमाणे असाच परमार्थ करा. नवविध भक्तीमधून तुकोबारायांनी जी भक्ती केली आत्मनिवेदनम, एकनाथ महाराजांनी जी भक्ती केली आत्मनिवेदनम, माऊलींनी केली, ज्ञानेश्वर महाराजांनी केली, निवृत्तीनाथांनी, मीराबाई, मुक्ताबाई, जन्याबाई, सखूबाई, बहिणाबाई, सर्व संत मंडळी याच मार्गाने गेले. त्याच नवविधा भक्तीमधून आत्मनिवेदनम भक्तीनेच तुम्ही जा, तुमचं सुद्धा जीवनात जन्म आल्याचं सार्थक होणार असं संतांचं मत आहे. म्हणून कोणती पण भक्ती करे तो शुद्ध असा शब्द त्यांनी वापरला नाही. तुका म्हणे नवविध आणि भक्ती जाणे, जाणणारा, भक्ती जाणणारा, म्हणून जाणे भक्तीचा, जाणे हा शब्द सुद्धा पहिल्यांदा टाकला. जाणे भक्तीचा जिवाडा, तिथंही जाणे हा शब्द टाकला आणि इथंही भक्ती जाणे तोची शुद्ध. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, तुका
शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा शहाणा रे शहाणा 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 हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा होता पंडित जाना निक नोवे माझ्या मना अनिक नोवे माझ्या मना ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली तुकाराम जरा माऊली नारद माऊली माऊली ज्ञानेश्वर जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनोभे माझे मना हो का पंडित शहाणा नाम रूपी जळिले चित्त त्याचा दास मी अंकित आणि कनोभे माझे मना हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध आणि कनोभे माझे मना हो का पंडित शहाणा असो मायबाप ज्याप्रमाणे साधू संतांनी बुद्धी दिली त्याप्रमाणे अभंगाचा भावार्थ थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. साळुंकी मंजुळ बोलीत असे वाणी शिकविता धनी वेगळाची कुणी. साळुंकी मंजुळवाणी बोलते पण तिला शिकवणारा वेगळा कुणीतरी आहे. माझे यापडे नाही म्या बोलत. साधू संतांनी शिकवले किंवा एकनाथ महाराज म्हणतात बालक स्वयं न बोली जेते अशी माता शिकवी वचने. त्याला शिकवणारे सद्गुरू जीवनामध्ये कुणीतरी आले आणि त्यांनी खरोखर जे संतांचं गुह्य आहे ज्ञानगुणगम्य ज्ञानदेवा लादले निवृत्तीने दिले माझ्या हाती. म्हणून तरी एवढं बोलता येतं, म्हणून तरी एवढा अभ्यास करता येतो. साधनेपासून माणसाच्या लक्षात जास्त असतं, बुद्धी निर्मळ असते. वाचन पठण कितीही केलं पाठांतराने काय होतं, अहंकार निर्माण होतो आणि अहंतेने नाडीला तू का म्हणे वाया गेला, अहंकार गेला आणि तू का म्हणे देव झाला. असा प्रकार आहे. अहंकार गेल्यानंतर काय होतं ना आल्यानंतर काय होतं. म्हणून तो तुमच्या माझ्याजवळ येऊ देऊ नका. तुमच्या गावात आल्यानंतर खरोखर आनंद बहुसंख्येने उपस्थित झालेले तुमचे पण मनापासून आभार व्यक्त करते. सर्व गावकरी मंडळी किंवा आपले समस्त माळी बांधव, आयोजक मंडळी, संयोजक सगळे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. आपल्या गावात आलेले यूट्यूब चॅनल दादा तुमचे पण मनापासून आभार व्यक्त करते. आमचे हरिभक्तपरायण हार्मोनियम वादक दगडू नाना तुमचे मनापासून आभार. हरिभक्तपरायण आपल्या सुवर्णाताई सुंदर असं गोळ गायन करणारे गायन सम्राट गायन विशारद ताईंचं पण मनापासून आभार व्यक्त करते. आणि हरिभक्तीपरायण महाराजांचं नाव काय, संगीत विशारद वैजनाथ महाराज बीडकर तुमचे पण मनापासून आभार व्यक्त करते. दादा सुंदर अशी साऊंड सिस्टीम माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दादा तुमचे पण मनापासून आभार व्यक्त करते. आणि मृदुंगमणी हरिभक्तपरायण प्रकाश महाराज तुमचे पण खरोखर मनापासून आभार. सर्व आमची भजनी मंडळ दिनेश दादा आहेत, बाबा आहेत, सर्व मंडळी आहेत, बालगोपाल भजनी मंडळ आहे. तुम्हाला सर्वांना नावे म्हणा पाठ नाहीत बरं का, नाहीतर काय होईल माहिती आहे का, तुम्ही म्हणणार सर्वांचे नावं घेतले बा आमचं काही घेतलं नाही, तिले आमनंच काय दुःख झालं होतं. आपल्या गावातील लाडके नेते श्री नानाभाऊ महाजन
माजी जिल्हा अध्यक्ष सदस्य यांची सह पत्नी उपस्थित आहेत, तरी यांचे अभिनंदन, सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन. तुमचं मनापासून अभिनंदन लक्ष्मी नारायणाचं माझ्याकडून पण. अशा पद्धतीने त्या माणसाने करावं, शहाण्या माणसाने करावं. चुकलं असेल तर क्षमा करा, मायबाप माफ करा. कुणाचं नाव चुकून राहिलं असेल तर क्षमा असावी. आमच्या महिला भजनी मंडळ आहेत, ताईसाहेब तुमचे पण मनापासून आभार. म्हणून क्षमा असावी. झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करते, प्रभू पांडुरंगाच्या चरणी अर्पण करते. सेवेला पूर्ण विराम देते. उद्याच्या काही सूचना आहेत, तोपर्यंत जय विठ्ठल झाल्याशिवाय कुणी उठू नका. जय हरी मंडळी, जय हरी म्हणा. जय हरी बोला. श्री हरिभक्तपरायण अनाथाची माय सुनीताताई पाटील, लक्ष्मी माता वारकरी संस्था अध्यक्ष पाचोरा. कीर्तन सेवा उद्याची श्री डॉक्टर रामचंद्र एकनाथ देवरे यांच्याकडे आहे, याची नोंद घ्यावी. जय विठ्ठल. जय विठ्ठल जय. 2 मिनटं. आजची चहा पाणी आहे ना, बापू बाजीराव माळी यांच्याकडून सर्व भाविक भक्तांना चहा देण्यात आलेली आहे. सर्व भाविकांनी नोंद घ्यावी. करा क्षमा अपराध महाराज, नाही उच्चारिला देवाना. करा क्षमा अपराध महाराज, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत सावता महाराज की जय.